नमस्कार. प्रगती क्लिक्स अँड डिजिटल वर्ल्ड या आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत की टायपोग्राफी म्हणजे काय, टायपोग्राफीमध्ये कसे फॉन्ट वापरायचे, डिफरंट साईजचे, स्टाईल कशा सिलेक्ट करायच्या, कशा वेगवेगळ्या स्टाईल वापरायच्या आणि तसेच हिडिंगसाठी आणि आतल्या मजकुरासाठी कसा टेक्स्ट वापरायचा, कसं म्हणजे कोणती साईज वगैरे कसं वापरायचं, तर ते आज आपण पाहूयात. तर त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन अशाच इन्फॉर्मेटिव्ह तुम्हाला चॅनलमध्ये व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि हा आपला मराठी चॅनल आहे, सुरू केलेला आहे आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे, तरी अगोदर सबस्क्राईब करून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करूया. टायपोग्राफी. तर टायपोग्राफी म्हणजे काय, तर तुम्ही वेगवेगळे टेक्स्ट तुम्हाला डिझाईन करताना वापरते. मी सध्या म्हणजे कॅनवा रिलेटेड आपण सगळे व्हिडिओ टाकतो, तरी कॅनवा डिझायनर असाल तुम्ही तर नक्की शेअर आणि सबस्क्राईब करा. नक्कीच तुम्हाला या चॅनलचा यूज होईल किंवा हेल्प होईल, या चॅनलवरील व्हिडिओची हेल्प होईल. तर सुरू करूया. टायपोग्राफीचा मराठीत अर्थ काय. टायपोग्राफी म्हणजे काय, तर जे आपण टाईप करतो ती टेक्स्ट म्हणजे वेगवेगळे अक्षरमाला याचा संदर्भ म्हणजे अक्षरांचा. टायपोग्राफी आकार, मांडणी, त्याची मांडणी कशी करायची, त्याचा आकार काय पाहिजे आणि म्हणजे दोन वर्डमध्ये डिस्टन्स किती पाहिजे, तर याचा अभ्यास करणे म्हणजे टायपोग्राफी. तसेच त्याच्यामध्ये डिझाईनमध्ये मजकूर वाचायला आपल्याला कोणती साईज पाहिजे, किती साईज पाहिजे, आकर्षक कसा ठेवावा, प्रभावी दिसल असा म्हणजे समोरच्या व्यक्तीला, तर अशी त्या अक्षरांची मांडणी म्हणजेच टायपोग्राफी. ओके. तर आता पुस्तकं, वृत्तपत्र, जाहिराती, वेबसाईट डिझाईन यामध्ये टायपोग्राफी महत्त्वाची भूमिका बजावते. तर पुस्तकामध्येही बघा हेडिंग वेगवेगळं, एकदम वरचं चॅप्टरचं नेम म्हणजेच धड्याचं नेम वेगळं असतं किंवा जो टॉपिक आहे त्याचं नेम वेगळं असतं. त्याच्यानंतर खाली काही सब हेडिंग असतं, त्याचं नेम वेगळं असतं किंवा कलर वेगळा असतो, त्याची साईजही वेगळी असते. वृत्तपत्रामध्येही बघा वरचं हेडिंग वेगळ्या साईजचं असतं आणि नंतर खाली मग सुरुवात करतो दिनांक, डेट, ती साईज वेगळी असते. असं वेगवेगळे साईजची मांडणी कशी करायची म्हणजे म्हणजेच त्याचं ज्ञान म्हणजेच टायपोग्राफीचं ज्ञान. ओके. जाहिराती, वेबसाईट डिझाईनमध्ये टायपोग्राफी खूप महत्त्वाची असते. म्हणजे त्याचा कलर, फॉन्ट, स्टाईल कशी निवडायची, कोणत्या साईजचा पाहिजे, त्याचा कलर कसा पाहिजे, बॅकग्राऊंडचा आणि टायपिंग केलेला तुम्ही त्या टेक्स्टचा, हेडिंगचा वगैरे कलर एकच असेल तर तो जमणार आहे का नाही, ह्याची सविस्तर मांडणी, नीटनेटकी मांडणी म्हणजेच टायपोग्राफीचं ज्ञान असणं. ओके. योग्य फॉन्ट, अक्षरांचा आकार, ओळीतील अंतर यामुळे मजकूर आपण जो लिहितो तो टेक्स्ट किंवा तो पॅराग्राफ त्याची व्यवस्थित मांडणी करणे म्हणजे टायपोग्राफीचे ज्ञान असणे. ओके. तर आता याच्यामध्ये काय काय येईल बघा. फॉन्ट म्हणजे फॉन्ट निवड, फॉन्ट सिलेक्शन. ओके. तर शीर्षक म्हणजेच हेडिंगसाठी तुम्ही हेडिंग जर लिहिलं तर त्यासाठी वेगळा फॉन्ट निवडायचा आणि खालच्या मजकुरासाठी म्हणजे बॉडी टेक्स्टसाठी वेगळा फॉन्ट असला पाहिजे तुमचा. तर शीर्षक ते जो हेडिंग केलेलं आहे आपण ते बोल्ड केलंच पाहिजे, म्हणजे ते व्यवस्थित हेडिंग उठळून दिसेल, तुम्हाला डार्क दिसेल. मोठ्या अक्षरांचा फॉन्ट वापरायचा. फॉन्टमध्येही बघा काही फॉन्ट असे एकदम डार्क होतात, तर काही फॉन्टची म्हणजे साईजच लहान असते, त्याला बोल्ड केलं तरीही ते जाड अक्षर होत नाही. तर त्याच्यासाठी हेडिंगसाठी योग्य बोल्ड करणे किंवा तो योग्य फॉन्ट वापरणं जरुरीच आहे. तर बॉडी टेक्स्टसाठी तर साधा वाचायला सोपा असा फॉन्ट वापरायचा. त्याच्यानंतर आकारमान. शीर्षक म्हणजे हेडिंगसाठी अक्षरे मोठी, वाचकाचं लक्ष वेधून घेतलं पाहिजे, जो माणूस वाचतोय तर त्याचं लक्ष वेधलं पाहिजे असा ठळक असा हेडिंग पाहिजे तुमचे. नंतर उपशीर्षक त्याच्या उपशीर्षक हेडिंगपेक्षा थोडंसं लहान पाहिजे. ओके. आणि हे झालं उपशीर्षक म्हणजे सब हेडिंग झालं. आणि त्या सब हेडिंगच्या खाली तुमचा मुख्य बॉडी टेक्स्ट येणार आहे, मुख्य मजकूर आणखी ह्या उपशीर्षकापेक्षा म्हणजे सब हेडिंगपेक्षा थोडासा लहान घ्यायचा मेन बॉडी टेक्स्ट. ओके. त्याच्यानंतर अंतर आणि स्पेसिंग.
तर ही अक्षरामधलं अंतर, आता हे 2 वर्ड आहेत. समजा आता हे लेटर, स्पेसिंग हे 2 वर्ड आहेत. तर हे हे अक्षर झाले LETTER. तर हे अक्षरामधलं ही अंतर योग्य ते पाहिजे. तसंच ह्या स्पेसिंग म्हणजे आणि लेटर आणि स्पेसिंग हे 2 वर्ड आहेत. तर ह्या 2 वर्डमधलंही अंतर तुमचं व्यवस्थित सेट केलेलं पाहिजे. तरच ते लिहिलेलं जे टेक्स्ट आहेत ते व्यवस्थित दिसेल. ह्याचं ज्ञान तुम्हाला पाहिजे. अक्षरे खूप घट्ट नको. घट्ट म्हणजेच काय, जवळ नको आहेत. लेटर हे असे जवळ नको आहेत. मी तुम्हाला लिहून दाखवते. बघा. मी तुम्हाला लिहून दाखवते बघा. प्रगती ग्राफिक्स. कॉन्टॅक्ट आपला. आपण ग्राफिक डिझाईनच्या सर्व्हिस पण देतो आणि सोशल मीडिया अकाउंट हँडल पण करतो. मी एक ग्राफिक डिझायनर आहे आणि त्याच्यानंतर मी हा चॅनल सुरू केलेला आहे. तरी प्लीज सपोर्ट करा आपल्या चॅनलला. खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी टाकत आहे. मी एक ग्राफिक डिझायनर आहे आणि मी ऑर्डरही घेते डिझाईनच्या. ओके, बघा हे. तर आता हे इथं हा स्पेस झाला, हा 2 लेटरमधला स्पेस झाला. जर हा स्पेस तुम्ही थांबा, आता इथून स्पेस तुम्हाला तर माहिती असेल स्पेस कुठून कमी करायचं ते. हे टी वरती जायचं आणि इथं लेटर स्पेसिंग. इथं बघा, हे लेटर स्पेसिंग म्हणजे PRAGATI याच्यामधलं डिस्टन्स. आणि हे लाईन स्पेसिंग आहे बघा. लाईन स्पेसिंग म्हणजे हे प्रगती ग्राफिक्स आणि खाली कॉन्टॅक्ट, हा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यामधील अंतर म्हणजे लाईन स्पेसिंग. तर आता याचं जर तुम्ही बघा, आता याचं ही असा एकदम हे असं जवळ केलं तर तुम्हाला हे टेक्स्ट बरोबर दिसतंय का नाही. त्याच्यामुळं ते योग्य डिस्टन्स मेंटेन पाहिजे. तसंच आता हे लाईन स्पेसिंग मधलं बघू. आता बघा, हा एकदम असे जवळ लाईन असेल तर चांगला दिसेल का हा टेक्स्ट? नाही. तर ह्याचं योग्य मेंटेन करणे, ह्याची साईज व्यवस्थित पाहिजे. तरच तो टेक्स्ट, तुम्ही लिहिलेला मजकूर चांगला दिसेल. ओके, ह्याचं ज्ञान. ओके, त्याच्यानंतर बघूया. हे झालं अंतर, स्पेसिंग, प्रत्येक ह्याच्यामधला अंतर, ओळीमधला अंतर. वाचन सुलभतेसाठी ओळीचं योग्य अंतर ठेवावं म्हणजे सुटसुटीत वाचता येईल. त्याच्यानंतर कलर महत्वाचा बघा. कलर, रंग, कलर. हेडिंग आणि मजकुरात चांगला कॉन्ट्रॅक्ट हवा. उदाहरणार्थ, पांढऱ्या कागदावर काळा मजकूर वाचायला सोपा जातो. तर आता ह्यांनी समजा एक्झाम्पल दिले बघा. समजा तुम्हाला ह्याच्यावरती ब्लॅक लिहिले म्हणजे आता कसं खालचा पेजचा कलर व्हाईट आहे आणि वरच्या टेक्स्टचा कलर ब्लॅक आहे. तर हे व्यवस्थित वाचता येत आहे. आणि जर ह्याचाच कलर समजा व्हाईटच केला तर दिसेल का तुम्हाला टेक्स्ट? नाही दिसणार. तसंच बघा, ह्याचा रेड करते. ओके, आणि खालच्या पेजचाही कलरच रेडच करते मी. समजा याला रेडच कलर देते तर हे असं दिसणार आहे का? नाही. किंवा समजा बघा, हे असं पण दिलाय, मी वेगळा कलर दिलाय पण हे व्यवस्थित कॉम्बिनेशन नाहीये. हे कॉम्बिनेशन व्यवस्थित नाहीये कारण खालचाही कलर तसाच डार्क आहे आणि ह्या टेक्स्टचाही कलर डार्क आहे. तर समजा आता इथं जर मी वेगळा कलर दिला, समजा वेगळा कलर पेजेसचा देऊन बघते बघा. जरा हा कलर दिला तरी ह्याच्यावरती डार्क प्रगती ग्राफिक्स कॉन्टॅक्ट हे टेक्स्ट उठळून दिसतंय. असे समजा हा कलर दिला, हा सुद्धा दिसून येतोय, हा नाहीये दिसून येत, हा दिसून येतोय. मग असे ह्या कलरचं, हा कलर, ह्या पेजचा कलर जर डार्क असेल तर तुम्हाला टेक्स्टचा कलर फेंट ठेवायचा आणि जर टेक्स्टचा कलर डार्क असेल तर पेजेसचा फेंट ठेवायचा. असं म्हणजे क्रॉस कॉम्बिनेशन करायचं तरच तुमचं ते लिहिलेला टेक्स्ट व्यवस्थित दिसणार आहे किंवा डिझाईन केलेली किंवा काहीही टायपिंग केलेलं व्यवस्थित दिसणार आहे त्या पेजवरती. ओके,
हे झालं रंग कलरचं. तर आता हे कुठून कसं करायचं, आता मी टेक्स्टची तुम्हाला याच्यावरती माहिती सांगते. बघा हा टेक्स्ट आहे, ही टी लिहिलेलं टेक्स्ट आहे. तर याच्यामध्ये बघा इथं ॲड टेक्स्ट करून आपण इथं माहिती घेऊ शकतो. थांबा, ह्या पेजवरती घेते मी. ओके, इथं टेक्स्टमध्ये जाऊयात आपण. बघा ह्या टेक्स्टमध्ये जायचं, इथं ॲड टेक्स्ट बॉक्स घ्यायचं. तुम्हाला जर काय टायपिंग करायचं असेल तर याच्यावरती टायपिंग करायचं. ओके, इथं टायपिंग करू शकता. ओके, आता हे टायपिंग केलं मी. ओके, त्याच्यानंतर तुम्ही इथून साईज, तुम्हाला सांगितलं मी साईज ही व्यवस्थित पाहिजे. समजा आता इथं अगोदर मी तुम्हाला हे सांगते, हे घेतला आपण एक टेक्स्ट घेतला, नंतर टेक्स्ट स्टाईलमध्ये जा. ओके, इथं टेक्स्ट स्टाईल, तर इथं हिडिंग आहे, इथं सब हिडिंग आहे आणि इथं एकदम छोटा बॉडी आहे. म्हणजे तुम्हाला व्यवस्थित ते हिडिंग वगैरे हे होऊ शकतं. तुमच्या टायपिंगसाठी तुम्ही घेऊ शकता, वेगवेगळ्या मजकुरासाठी वगैरे. त्याच्यानंतर इथं फॉन्ट आहेत बघा वेगवेगळे. समजा तुम्हाला एखाद्या बुकसाठी वगैरे पाहिजे असेल तर त्याच्यासाठी व्यवस्थित वाचता येणाराच फॉन्ट पाहिजे, किंवा एखादं स्टायलिश तुम्हाला कुठं डिझायनिंगसाठी पाहिजे असेल तर स्टायलिश रायटिंग पाहिजे असेल तर बघा हा टेक्स्ट निवडू शकता तुम्ही. हां, असं निवडू शकता. पण हे बुकमध्ये जर तुम्ही बुक रायटिंग करताय तर हा फॉन्ट तुम्हाला चालणार नाही, म्हणजे व्यवस्थित दिसणार नाही, वाचता येण्यासारखं. बुकला कसा असा साधा सिंपल टाइम रोमन किंवा हे कॅनव्हासेन्स असे पाहिजेत. हे तुम्हाला जर कुठं असं दाखवायचं असेल की हँडरायटिंग सारखं टेक्स्ट दाखवायचं असेल तर तुम्ही इथून बघा तिथं फॉन्ट इथं सिलेक्ट करू शकता. इथं फॉन्टमध्ये जायचं आणि बघा इथं सिलेक्ट करू शकता. हँड रायटिंग असा पाहिजे असेल फॉन्ट तर इथं कॉर्पोरेट, इथं डिस्प्लेसाठी म्हणजे हिडिंगसाठी वगैरे तुम्हाला एखादा फॉन्ट पाहिजे असेल चांगला तर अशा पद्धतीनं तुम्ही इथून फॉन्ट वगैरे व्यवस्थित सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर हे झालं, फॉन्ट झालं आपलं, टेक्स्ट स्टाईल पण झाले. त्याच्यानंतर फॉन्ट साईज आले बघा. इथं फॉन्ट साईज इथं कमी जास्त करू शकता, तुम्हाला जे पाहिजे ते कमी जास्त करू शकता. समजा आता हिडिंगसाठी साईज वाढवायची आणि फॉन्ट मेन बॉडी टेक्स्ट आहे तर त्याच्यासाठी कमी साईज करायची, तर तुम्ही इथून साईज कमी जास्त करू शकता. आणि त्याच्यानंतर त्याला कलर, त्या टेक्स्टला कलर देऊया. ओके, तर कलर हा टेक्स्ट सिलेक्ट करायचा आणि इथून तुम्ही कलर देऊ शकता. बघा इथून वेगवेगळ्या टाईपचे तुम्ही कलर इथून त्याला देऊ शकता तुमच्या टेक्स्टला. ओके, आता समजा हे तुमचं हेडिंग आहे. ओके, आणि हा बॉडी टेक्स्ट आहे. तर तुमच्या हेडिंगला वेगळा कलर पाहिजे आणि बॉडी टेक्स्टला वेगळा कलर पाहिजे, तरच ते व्यवस्थित अट्रॅक्ट होतं, त्या वाचताना अट्रॅक्ट होतं. म्हणजे समजा हा हेडिंग आहे आणि हे बॉडी टेक्स्ट वगैरे आहे असं, तर अशा पद्धतीने आपण टायपोग्राफी एकदम सोप्या पद्धतीनं घेतलेली आहे. व्यवस्थित समजले असेल असं मला वाटतं. तर प्लीज आपले चॅनलवरील व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन येईल, म्हणजे मला सबस्क्राईब केल्यानंतर मलाही उत्साह येतो, प्रोत्साहन भेटतं की आपले व्हिडिओ खरंच इन्फॉर्मेटिव्ह आहेत आणि आपणही बनवायला पाहिजे. आणि प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय बाय.